आज बनवूया सुकटाची पातळ भाजी। त्यासाठीच अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया याचं वाटण बनवून। त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढई मांडली। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे। तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया। त्यानंतर इथे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले, ते टाकायचे आपल्याला। आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता, गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवायची। 2-3 मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित सॉफ्ट होईल। तर बघू शकता इथे कांदा आपला व्यवस्थित असा सॉफ्ट झालाय। त्यानंतर आपण इथे 1 टमाटर बारीक चिरून घेतले। टमाटर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, आता स्किप केलं तरी चालेल। टमाटे 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं कोथिंबीरचं वाटण बनवलं होतं ते टाकायचं। आणि वाटण आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे। एक 2 मिनिटं वाटण परतलं की याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हळद टाकली। त्यानंतर परत आपण हे मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे। तर आता याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि वाटण आहे ना थोडं आपल्याला शिजून घ्यायचं बघा। थोडंसं पाणी टाकून हे छान असं वाटण पहिलं आपण शिजून घेऊया। त्याच्यात झाकण मांडायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटं झाले बघा, मस्त असा आपला हा मसाला शिजला गेला आहे। त्यानंतर इकडे मी सुकट आहे ना छान भाजून घेतले आणि त्याला भाजल्यानंतर गरम पाणी टाकले, जेणेकरून त्याचं काही माती असेल ना ते खाली जातील। व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर सुकट याच्यात टाकायचं, जेवढं तुम्हाला पातळ घट्ट रस्सा हवा आहे त्या हिशोबाने याच्यात पाणी टाकायचं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर याला व्यवस्थित शिजून द्या। हे बघा एकदम झणझणीत अशी आपली ही सुकटाची रस्सा भाजी तयार झाली। याला जवळ आपण बोलतात, तर आमच्या इकडे याला सुकटच बोलतात। गॅस बंद करू, वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकू। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।